सीजेपीसह काही इतर संस्थांना परदेशातून निधी, या निधीवर सरकारचं बारकाईनं लक्ष, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. अभिजित दिपके यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांकडून अभिजित दिपके यांची तपासणी, उलट्या आणि मळमळ होत असल्याची माहिती. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकतर आपल्याला मिळेल किंवा गोठवलं जाईल. उद्धव ठाकरे यांचा जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत विश्वास, तर गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा धीर देण्याचा प्रयत्न, खासदार नरेश म्हस्के यांचा पलटवार. अतिवृष्टीत वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही. सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा दानचोरी झाल्याचा राज ठाकरेंचा गंभीर आरोप. दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरे यांच्या दाव्यानं खळबळ. राज ठाकरेंचे आरोप सरवणकरांनी फेटाळले. सिद्धिविनायक मंदिरात छुप्या मार्गानं दर्शन बंद केल्यानं दानात वाढ झाल्याचा सरवणकरांचा दावा. 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची सुद्धा सरवणकरांची माहिती. अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान. तरुणाईला टिळकांच्या नजरेतून भगवद्गीता वाचण्याचं आवाहन.